आज मी पोळ्यांचं सँडविच किंवा चपातीचं सँडविच बनवलं. त्यासाठी मी 2 पोळ्या घेतल्या, सकाळीच बनवलेल्या पोळ्या आहेत ते. आणि त्यासाठी बघा, एक बटाटा घेतला, एक कांदा घेतला मिडियम आकाराचा, एक शिमला मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली. त्यामध्ये टाकायला मिरी पूड आहे, 1 चमचा मिरची पावडर आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आहे. हे सर्व मिक्स करून घेते. आता ही पोळी घेतली किंवा चपाती घेतली आहे, याच्यावर साजूक तूप लावते मी. याच्यावर मिरचीचा ठेचा आहे, लसूण मिरची आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलं. बटाटा, कांदा, कोथिंबीर, शिमला मिरची असं हे मिक्स करून घेतलं. आता हे याच्यावर लावते मी सर्व असं स्प्रेड करून घेते चपातीवर. असं सगळं स्प्रेड करून घेतलं. आता याच्यावर दुसरी पोळी ठेवते आणि हाताने असं प्रेस करते. गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये बटर टाकलं. गॅसची फ्लेम लो करते. त्याच्यावर ही पोळी ठेवून देते. वरच्या बाजूला पण मी बटर लावून घेते असं. आणि पलटी करून घेते. ही बाजूनी छानपैकी खरपूस भाजली. आता मी काढून अशी दोन्ही पण बाजूनी छानपैकी भाजली. हे बघा, पलटे करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, मी असे काप करून घेतले. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.